रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे ध्यान या विषयावर विषय सादर करत आहे. ध्यायते इति ध्यानम, जे केल्या जातं त्याला ध्यान असं म्हणतात. ध्यान हा मनाचा विषय आहे. मन त्राटकतेने सारखं त्या बाजूला लावणं त्याला ध्यान असं म्हणतात. ते 3 प्रकारचं ध्यान आहे. एक तर ध्येयानुसार ध्यानम, जसं आपलं ध्येय आहे तसं ध्यान करणं. ध्येय समजा पांडुरंग आहे, भक्तांचं ध्येय, तर पांडुरंगाचं ध्यान करणं, पांडुरंगाची मूर्ती समोर ठेवून त्याचं ध्यान करणं. डोळे लावलं तरी तो आत बसला पाहिजे. जाग्रते स्वप्नी पांडुरंग, पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा. आणि मग इंद्रियाला सगळं वळण पडलं की त्याच्या पाठीमागचं जे मन आहे की जे ध्यान करतं, तर त्याला त्या ध्येयावर आरूढ करणं, तिथे सारखं लावणं त्याला ध्यान म्हणतात. त्याला ध्येय अनुसार ध्यानम, जसं ध्येय असेल तसं ध्यान. एखादा भक्त भगवान शंकराचा असू शकतो, त्याने त्याचं ध्यान करावं. एखादा देवीचा भक्त असेल तर त्याने भगवतीचं ध्यान करावं. असं आपलं जसं ध्येय असेल त्यानुसार ध्यान करणं, अशी उपासना करणं, त्याला म्हणतात ध्येय अनुसार ध्यान. आणि दुसरं ध्यान आहे ते आहे अहंग्र ध्यानम, म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी देह नाही, ना अहम मनुष्यो न च राजयक्षो वगैरे मी नाही, हा नाही ते नाही. मग कोहम, मी कोण आहे? तर अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां, सदा मे समत्वन्न मुक्तिर्न बंधः, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी शिवोहम म्हणजे अहम ब्रह्म अस्मी, शिवोस्मी न जीवोस्मी, मी जीव नाही तर मी शिव आहे. अशा प्रकारचं अहंग्र ध्यान म्हणजे स्वतःचं ध्यान, आत्मध्यान त्याला असं म्हणूया. आणि तिसरं जे ध्यान आहे ते आहे प्रतीक ध्यान, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला उपलब्ध नाही आपल्या ध्येयाप्रमाणे, तर मग अन्याचं अन्यायावर केल्या झालेलं ध्यान. अन्याचं अन्यावर म्हणजे काय? शालिग्राम असा एक गंडकी नदी आहे, त्याच्यातला जो दगड आहे तो त्याला शालिग्राम असा निरगुळा निरगुळा असतो बघा, मऊ मऊ असा. तर शालिग्राम म्हणजे भगवान विष्णूला समजल्या जातं. त्या दगड म्हणजे शालिग्राम शिळेला भगवान विष्णूचं रूप मानून त्याचं ध्यान करणं. म्हणजे मूर्ती नाही आहे आपल्यासमोर, फोटो नाही आहे, तर प्रतीक ध्यान, त्या ध्येयाचं शालिग्रामावर ध्यान करणं. किंवा एखादी पूजा असली आपण, तर मग तिथे गणपतीची मूर्ती आपण मांडण्यापेक्षा सुपारी मांडतो आणि महागणपते नमः आणि पुष्पम समर्पयामी, मग त्या सुपारीवर गणपतीची कल्पना करून त्याच्यावर आपण अक्षदा वाहतो, अक्षदाम समर्पयामी, त्याला म्हणतात प्रतीक ध्यान. अन्याचं अन्यावर ध्यान. असे 3 प्रकारचे ध्यान शास्त्रकाराने सांगितलेलं आहे. त्यामध्ये ध्यानाचे मग 2 भाग आपण पाडूया. एक तर इष्ट ध्यान, म्हणजे आपल्याला हवं ते ध्यान, आणि दुसरं आहे अनिष्ट ध्यान. काय वेळेला काय होतं की आपल्याला हे इंद्रिय जे आहेत ना, चुकीच्या मार्गाने नेतात आणि नसलेल्या विषयाचं ध्यान मनुष्य करतो, आणि मग त्या ध्यानामुळे अधोगती होते, अनिष्ट प्राप्ती होते. म्हणून इष्ट ध्यान आणि अनिष्ट ध्यान याच्यामधलं अनिष्ट ध्यान कसं असतं ते भगवद्गीता सांगते. भगवद्गीता असं म्हणते की जर का तुम्ही ध्येयानुसार ध्यान न करता अनिष्ट ध्यान केलं तर अधोगामी होणार. कारण मन हे अधोगामी आहे. मन पाण्यासारखं आहे. पाणी जसं अधोगामी आहे, खाली जातं. वर जर पाण्याला न्यायचं असेल तर त्याला इंजिन लावून ताकद देऊन मग वर न्यावं लागतं. तसं मनाला जर ऊर्ध्वगामी करायचं असलं
तर त्याला साधनेचे इंजिन लावावं लागतं, वैराग्याचं शमदमादी षटकाचं इंजिन लावावं लागतं. आणि म्हणून आपल्या ध्येयाकडे मनाला नेण्यासाठी त्याला साधनाच करावी लागते. तर अधोगामीला काही करावं लागत नाही, मन आपोआप खाली जातं. नको म्हटलं की ते हटकुनी करतं. तेव्हा तर तशा प्रकार जर ध्यान असेल अधोगामी ध्यान, तर ते कसं असतं? तर भगवद्गीता ही शास्त्र आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्रगीतम. एकच असं शास्त्र आहे की जे देवकी पुत्राने गायलेलं आहे, म्हणजे भगवान गोपालकृष्णाने गायलेलं ते आहे शास्त्र, म्हणजे भगवद्गीता. आणि म्हणून भगवद्गीता सांगोपांग अभ्यासली पाहिजे, निदान ऐकली पाहिजे. ऐका आता हे 2 श्लोक काय म्हणतात ते. अधोगामी मन कसं जातं आणि ते ध्यान लागल्यानंतर कसं त्याचं अधःपतन होतं आणि मनुष्य कसा नष्ट होतो, हे 2 श्लोकामध्ये भगवद्गीता सांगते. श्लोक: ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषोपजायते, संगात् संजायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. बुद्धिनाशात प्रणश्यति हा महत्त्वाचा शब्द आहे. मनुष्य हा बुद्धीमुळे ओळखला जातो. काय बुद्धिवान माणूस आहे हो. हां, याला म्हणतात बुद्धी, याला म्हणतात डोकं. तेव्हा बुद्धीने माणूस ओळखला जातो. बुद्धी म्हणजे ज्ञान असते. बुद्धीचंच व्याख्याच करताना शिकलेली आहे. निश्चयात्मिका बुद्धी ही, म्हणजे तिचं काम आहे निश्चय करणं. आणि निश्चय केव्हा केला जातो? जेव्हा आपल्याला ज्ञान होतं त्या गोष्टीचं, मग हे करायचंच असा निश्चय होतो. तेव्हा बुद्धिनाशात प्रणश्यती. बुद्धीचा नाश झाला की माणूस जिवंत असला काय मेला काय, तो नाश झाल्यासारखाच आहे, असा या श्लोकाचा शेवटचा भाग आहे. पहिल्यापासून श्लोकाचा अर्थ ऐका. ध्यायतो विषयान् पुंसः. पुंसः म्हणजे मनुष्य एखाद्या गोष्टीचं जेव्हा ध्यान करतो, तर त्या ध्यानामुळे काय होतं? संगस्तेषोपजायते. त्या विषयाचा संग निर्माण होतो. संगात संजायते काम. आणि त्या संगतीमुळे काम निर्माण होते, इच्छा निर्माण होते. कामात क्रोधोऽभिजायते. आणि ती वस्तू मिळाली नाही की राग येतो, म्हणजे क्रोध निर्माण होतो. आणि क्रोधामुळे काय होतं? क्रोधात भवति सम्मोह. क्रोध झाला की माणसाला सम्मोह निर्माण होतो, सदसद बुद्धी नाहीशी होते. आणि सम्मोहात स्मृतिविभ्रमः. सम्मोह निर्माण झाला की बुद्धी काम करीनाशी होते. आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो. स्मृतिभ्रंश झाला, बुद्धीचा नाश होतो. आणि बुद्धिनाशात प्रणश्यते. बुद्धीचा नाश झाला की माणसाचा नाश होतो. ज्ञानेश्वर माऊली या 2 श्लोकावर एकच ओवी आपण वापरत आहोत. तैसे विषयाचे ध्यान, विपाये वाहे मन, तरी ऐसने पतन गिवसेत पाहावे. विषयाचं ध्यान केलं की तशा प्रकारचं मन होतं. तरी ऐसने पतन गिवसीत पाहावे. वाईट विषयाचं ध्यान केलं तर ते पतन होतं, म्हणजे अधोगामी ते ध्यान जातं, अधोगामी मन जातं, मग मनुष्याचा नाश होतो. तरी ऐसने हे पतन गिवसीत पाहावे. ऐसने हे पतन. पतन म्हणजे खाली पडणे. त प आणि प त. त प केलं की मनुष्य वर जातो, उच्च स्थितीला जातो. त प आणि प त. आणि जर का तप केलं नाही, म्हणजे साधना केल्यात माणसाचं पतन होतं. तेव्हा असं जे मन आहे, तर ते मन ऊर्ध्वगामी करणं, भगवत भक्तीकडे नेणं, आत्मज्ञानाकडे नेणं, हा एक विषय आहे. आणि दुसरा विषय आत्ता जो या श्लोकामध्ये सांगितला आहे, तो भगवान म्हणतात की या गोष्टीमुळे अधपतन नक्की आहे. म्हणजे काय? की मोठा संन्यासी झाला, घरदारात त्यागलं, डोंगरावर गेला आणि घर बांधलं. पण तिथे डोंगरावर जरी घर बांधलं तरी ध्यान त्याचं जे आहे ना, ते सगळं घराचंच आहे. घरी काय चाललं असेल, बायको काय करत असेल, पोरं काय करत असतील,
संत म्हणतात, घर बांधिले डोंगरी विषय हिंडे दारोदारी, घर बांधिले डोंगरी. डोंगरावर घर बांधलं पण मन मात्र घराकडे आहे, तर त्या साधनेचा काही उपयोग होत नाही, त्याचं अधपतन होत असतं. मन पाण्यासारखं प्रवाह अधोगामी असतं, तसं त्याला वर पण नेता येतं, साधनेकडे नेता येतं. म्हणजे दोन भाग आहेत, वर जायचं आहे का खाली जायचं आहे हे ठरवा. दोन्ही गोष्टी आपण सांगत असतो आणि दोन्ही गोष्टी माणसाच्या हातामध्ये आहेत. तेव्हा आपल्याला नेहमी उच्च स्थितीला जायचं आहे, मानवतेकडे जायचं आहे, ब्रह्मज्ञानाकडे जायचं आहे, देवत्वाकडे जायचं आहे, वसुधैव कुटुंबतेकडे जायचं आहे. तेव्हा अशा प्रकारच्या ज्ञानाकडे जायचं असेल तर सत्संगती आवश्यक आहे. आणि अधपतनाकडे साधना करायची गरज नाही. ओव्या पाठ कराव्या लागतात, शिव्या पाठ कराव्या लागत नाही. तो माणूस स्वाभाविकच धडाधड देत असतो. म्हणजे वाईट गोष्टी शिकवाव्या लागत नाही, त्याचे क्लासही कुठं काढलेले नाहीत. चोरी कशी करावी असा कुठे बोर्ड वाचला आहे का तुम्ही? शिव्या कशा द्याव्यात गरज नाही आहे. खोटं कसं बोलावं, थाप कशी मारावी, लोकांना कसं फसवावं, या असल्या अधपतनाच्या गोष्टी शिकवाव्या लागत नाही. आणि म्हणून त्याची संगती करू नका, तशा गोष्टीच्या संगतात सुद्धा जाऊ नका. संग सर्वथैव त्याज्या, सगळ्या बाजूने त्याचा संग टाका, विषयाचा ध्यानाचा संग टाका आणि जे चांगले विषय आहेत तिकडे जाण्याची प्रवृत्त व्हा, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण.